नमस्कार, माझ्या स्मिता क्रिएशन या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण अशीच एक पावसाळी सीझनची रानभाजी पाहणार आहोत. तिलाच आपण करटुले असं म्हणतो. तर हे करटुले आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला आता बारीक चिरून घेऊत. आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची सर्वप्रथम आणि मोहरी तडतडली की लगेच आपण जिरे घालणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. कांदा लाल झाला की आपण करटुले चिरलेले टाकणार आहोत त्याच्यामध्ये. ही भाजी पावसाच्या दिवसातच असते फक्त आणि ती डोंगराळ भागामध्ये जास्त आढळते आणि अलीकडे याची शेती पण करतात कारण बाजारात हिला चांगला भाव आहे. कांदा परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये करटुले चिरलेले टाकून घेऊत आणि छान मिक्स करूत. हे डब्यासाठी पण छान भाजी आहे. ही भाजी सुकी पण करतात, पातळ पण करतात, मसाल्याची पण बनवतात. पण हळद आणि धना पावडर टाकून घेतोय. छान हलवून घेऊत, मिक्स करूत. ही भाजी पौष्टिक आहे. याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर लोहही याच्यामध्ये आहे जास्तीच्या प्रमाणामध्ये. तसंच या भाजीमध्ये फायबर जास्त आहे आणि जर पाहिलं तर 100 ग्रॅम करटुलेमध्ये फक्त 17 ग्रॅम एवढी कॅलरी मिळते याच्यापासून. तर कमी कॅलरीची ही भाजी आहे. म्हणून वजन कमी करणे असेल किंवा डायबेटीजच्या लोकांसाठी जास्त प्रोटीन, जास्त फायबर, परंतु कॅलरीज कमी. तर डायबेटीजच्या लोकांसाठी ही उत्तम भाजी आहे, आरोग्यदायी अशी. ही एक वेली भाजी आहे आणि कारल्याच्या प्रवर्गातलीच आहे. थोडी कडवट पण लागते ती. आपण भाजीला पाण्याचा वापर करणार नाही म्हणून तिला झाकून ठेवू, म्हणजे वाफेवरती ती शिजेल. वाफ छान बसलेली आहे. बऱ्यापैकी शिजत आलेली आहे भाजी आपली. छान हलवून घेऊत आपण. थोडीशी दाबून पाहू शिजलेली आहे, परंतु आपण पुन्हा थोडंसं झाकण ठेवून आणखीन वाफ देऊ तिला, म्हणजे छान शिजेल ती. आत्ता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊत आणि मिक्स करून घेऊत छान. कारण टोमॅटो सुरुवातीलाच टाकला असता तर तो पूर्ण शिजला असता आणि भाजी खाली लागली असती. म्हणून मी टोमॅटो नंतर, कारण टोमॅटो शिजायला वेळ नाही लागत, करटुले शिजायला वेळ लागतो. पुन्हा थोडीशी वाफ काढून घेऊ टोमॅटो टाकल्यामुळं. आता यामध्ये आपण चटणी, लाल चटणी टाकलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊत. अगदी डब्याला झटपट होणारी अशी ही भाजी आहे आणि ही भाजी चवीला पण छान लागते. आता कोथिंबीर टाकून घेऊत. आपली भाजी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे पहा, मिक्स धान्याची भाकरी, भोपळ्याची भाजी, करटुल्याची भाजी, सॅलड, पापड, लोणचं, आपलं जेवण तयार आहे.